प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ अशी एक म्हण मराठी भाषेमध्ये प्रसिद्ध आहे. या म्हणीचा अर्थ आपल्या सगळ्यांना माहित आहे की ज्या झाडाच्या खोडांपासून, झाडाच्या लाकडांपासून जो कुऱ्हाडीचा दांडा बनतो, तो दांडा आपल्या त्याच झाडावरती, मुळावरती घाव घालतो, सौकियाचा घात करतो. मित्रांनो, ही म्हण आठवण्याचं कारण म्हणजे संजय शिरसाट. संजय शिरसाट महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री. माणसाला सत्ता किती गुलाम बनवते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संजय शिरसाट. सत्ता ती कोणतीही असो, गल्ली ओळातल्या दीड दमडीच्या नगरसेवक पदाची सत्ता असो की राज्यातल्या मंत्रिपदाची सत्ता असो, शेवटी सत्ता ही त्या व्यक्तीला गुलाम करत असते. आणि अशाच या गुलामीचं एक उदाहरण संजय शिरसाट आहेत. संजय शिरसाट म्हणायला बौद्ध आहेत, म्हणायला आंबेडकरवादी आहे, सगळं काही आहे, परंतु त्यांच्या आचरणामध्ये कुठंही आंबेडकरवाद दिसून आलेला नाही. कधीही त्यांनी आंबेडकरी समाजावरती अन्याय अत्याचार झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी धाव घेतली असं गलतीनंही आम्हाला आढळून आलेलं नाही. आंबेडकरी समाजावरती काय अन्याय होतो, काय अत्याचार होतो, इतकंच कशाला, ज्या मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात, औरंगाबाद, संभाजीनगर, त्या औरंगाबाद मध्ये आमच्या आंबेडकरी समाजाच्या दीनदलितांच्या झोपड्या तोडण्यात आल्या, कमान तोडण्यात आली, परंतु आमचे संजय शिरसाट त्या ठिकाणी गेले नाही. त्यांच्या मतदारसंघात, त्यांच्या जिल्ह्यामध्ये जर हा अन्याय अत्याचार होत असेल आणि तिकडं आमच्या शिरसाटांना ढुंकून बघायला सुद्धा वेळ मिळत नसेल, तर याच्यासारखं, नाही म्हणाला ते नंतर गेले असतील तो भाग वेगळा, परंतु याच्यासारखं दुर्भाग्य ते कोणतं? मुळात जर ते गेलेही असतील, मुळात प्रश्न असा निर्माण होतो, त्यांच्या जिल्ह्यात ते मंत्री असताना सुद्धा अशा प्रकारचे दीनदलितांवरती, आंबेडकरी समाजावरती अत्याचार का म्हणून व्हावेत, हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि अशा अन्याय झालेल्या समूहाला बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानानं अॅट्रॉसिटी कायद्यासारखं एक अभेद्य संरक्षण कवच कुंडल दिलेलं आहे. हे कवच कुंडल ते त्या अन्यायग्रस्त समूहाचे संरक्षण करत आलेलं आहे आतापर्यंत. आणि नेमकं संजय शिरसाट या कवच कुंडलांवरती घाव घालण्याचा प्रयत्न करत आहे. त्या पापामध्ये ते सामील होत आहे. अशा वेळेला संजय शिरसाट यांची कान उघाडणी करणार पत्र भीम आर्मी संविधान रक्षक दलाने त्यांना लिहिलंय आणि त्यांना काही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहे. संजय शिरसाट म्हणतात की अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याबरोबर आरोपीला अटक होणार नाही. मग तो गुन्हा, केलेली कंप्लेंट, तक्रार ही खरी आहे की खोटी आहे हे तपासण्याकरता मग त्याच्यावरती एक समिती नेमणार. मग ती समिती ठरवणार की ज्याच्यावरती अन्याय झाला त्या माणसानं खरोखर जी कंप्लेंट केलेली आहे ती खरी आहे की खोटी आहे. अर्थात त्या समितीमध्ये कोण असणार आहे? ज्या समूहावरती अन्याय अत्याचार झालाय त्या समूहातली घटक त्या समितीमध्ये असणार आहे की जे अन्याय अत्याचार करतात त्या धनदांडग्या प्रस्थापित समूहातील घटक त्या समितीमध्ये असणार आहे. याचे उत्तर मात्र संजय शिरसाट यांनी दिलेले नाही. मुळात ही समिती का आणि कशासाठी? कोणीही व्यक्ती गुन्हा नोंदवतो
तो खोटा गुन्हा नोंदवणार आहे आणि त्यातल्या त्यात दीनदलित समूहातला व्यक्ती, आंबेडकरी समूहातला व्यक्ती ज्याच्यावरती अत्याचार झाला आहे तो खोटा गुन्हा का म्हणून नोंदवेल? ज्या वेळेला त्याच्या सहनशीलतेचा अंत होतो त्या वेळेला तो पोलीस चौकीमध्ये धाव घेतो. तिथून जरी न्याय मिळत नसेल मग त्याने करावं काय? संजय शिरसाट, घर का भेदी होऊ नका, विभीषण होऊ नका. जर तुम्ही विभीषण होत असाल, घर भेदी होत असाल, तर तुमच्या सारख्यांना आमच्या समाजानं काही धरून साठायचे का? असा प्रश्न भीम आर्मी संविधान रक्षक दलाने त्या पत्रामध्ये उपस्थित केलेला आहे. आणि भीम आर्मी प्रमुख प्रफुल्ल भाऊ शेंडे यांच्या नेतृत्वाखाली भीम आर्मी संविधान रक्षक दल जर संजय शिरसाट यांनी अशा पद्धतीचे उपद्व्याप करणं थांबवलं नाही तर मात्र राज्यव्यापी संविधानिक आंदोलन करेल असा इशारा त्या पत्रामधून दिलेला आहे. संजय शिरसाट, वेळ गेलेली नाही, वेळेवर भानावर या आणि कुऱ्हाडीचा दांडा बनवून चौकीयांचा घात करू नका. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.